साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे पालन करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन. ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक. चीनमध्ये ह्यूमन मेटान्यूमो व्हायरसचा उद्रेक होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट मोडवर असून नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे व स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी केले आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनात चीनमध्ये उद्रेक होत असलेल्या मानवी मेटान्यूमो व्हायरस संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत आढावा घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्हावासियांना हे आवाहन केले आहे. या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर जयश्री ठाकरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पीव्ही व्हायरसच्या संदर्भातची जी काय माहिती सध्या समोर आलेली आहे त्या माहितीचा विचार करता आणि राज्य शासनाकडून याबाबतचे जे काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना आपण सर्व संबंधित आरोग्य यंत्रणेंना आपण ते देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर प्रसारमाध्यमाच्या द्वारे देखील आपण त्याच्याबाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावरती आपण केलेली आहे. या बाबतीत आपण सर्व संबंधित आरोग्य अधिकारी जे आहेत, DHO असतील, सिव्हिल सर्जन असतील, तर त्यांच्याशी आपण सविस्तर चर्चा करून आपली पूर्ण आरोग्य यंत्रणा आपण गिअरअप देखील केलेली आहे. कोणत्याही प्रकारच्या औषधांचा आपल्याकडे तुटवडा नाही किंवा कुठल्याही सोयीसुविधांचा अभाव नाही आहे. राज्य शासनाकडून आणि केंद्र शासनाकडून वेळोवेळी या संदर्भात ज्या काही सूचना प्राप्त होतील, मार्गदर्शक तत्त्वे प्राप्त होतील, प्रोटोकॉल्स प्राप्त होतील, त्याच्याप्रमाणे आपण काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी आपण तत्पर आहोत. आणि याच्यामध्ये कोणत्याही नागरिकांनी घाबरण्याचं काहीच कारण नाही. फक्त ज्या काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक सूचना दिल्या त्यानुसार कोविड कालावधीमध्ये ज्या प्रकारे आपण वैयक्तिक आपल्या आरोग्याची काळजी घेत होतो त्याच पद्धतीनं सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावं आणि घाबरून जाण्याचं कोणतेही कारण नाही. हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आपल्याला त्याचा प्रसार होऊ नये याकरता उपाययोजना करणं गरजेचं आहे. मास्क असेल किंवा सर्दी झाली असेल, ताप आला असेल तर तात्काळ डॉक्टरांना दाखवावा, औषध उपचार करून घ्यावेत आणि त्याच्याकडे कोणीही दुर्लक्ष करू नये असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.